धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ येतात। यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री यांचा समावेश होतो। या 5ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे। धुळे जिल्ह्यातील प्रमुख लढती याप्रमाणे होत्या। धुळे शहर अनुप अग्रवाल भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे। धुळे शहरात भाजपाचे अनुप अग्रवाल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे आणि एमआयएमचे आमदार फारुख शाह तसेच समाजवादी पार्टीचे इर्शादभाई जहागीरदार रिंगणात असल्याने या ठिकाणी भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, एमआयएम आणि समाजवादी पार्टी अशी चौरंगी लढत झाली। धुळे ग्रामीण राम ढाणे भाजप विजयी झाले आहे। धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील विरुद्ध भाजपाचे राम ढाणे या दोन प्रमुख पक्षात लढत होईल असे वाटत होते। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिलाल माळी यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे। परिणामी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। शिंदखेडा जयकुमार रावल भाजप विजयी झाले आहे। शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे आमदार जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती। मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत स्नेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली। परिणामी या ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती। शिरपूर आमदार कांशीराम पावरा भाजप विजयी झाले आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम त्यांनी या निवडणुकीत केला आहे। शिरपूरमध्ये भाजपाचे आमदार काशीराम पावरा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कॉम्रेड बुधा पावरा यांच्यासह अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर रिंगणात होते। परिणामी या ठिकाणी भाजपा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि अपक्ष असा तिरंगी सामना झाला। साक्री मंजुळा गावित शिवसेना शिंदे गट विजयी झाले आहे। साक्रीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित, काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्यासह भाजपाचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी रिंगणात होते। या ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसत असून शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहावयास मिळाली। सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या गावित त्यांनी मात्र नंतर विजयाची बाजी मारली आहे। धुळे जिल्ह्यात पूर्णतः महायुतीने बाजी मारली असून या निवडणुकीच्या निकालादरम्यान प्रशासनाने जोरदार तयारी केली होती आणि शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली।